नमस्कार मित्रांनो, मी योगेश चंदवडकर पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहोत। तर आज आपण जाणार आहोत लोअर परळ येथे। देव्या छोट्या आहेत पण बघण्यासारखे आहेत। काल जसं मी तुम्हाला आपल्या ह्याचं दाखवलं, 7 रस्त्याचं दाखवलं की कसं यायचं, तसंच मी तुम्हाला आज लोअर परळच्याही देवींचं अख्खा जो रूट मॅप आहे तो दाखवतो। कुठल्याही देवी राहिले असेल तर सॉरी, मला जेवढे माहिती आहे तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। कशी वाटली व्हिडिओ ते सांगा आणि त्याच्या आधीचेही कुठले व्हिडिओ तुम्हाला आवडले तेही सांगा। तर चला ना, लोअर परळच्या इथून तुम्हाला जो मधला ब्रिज आहे ना तो पकडायचा आहे। तो ब्रिजवरून तुम्ही आहे ना लेफ्ट घ्या, लेफ्ट घेतलं की खाली उतरा, खाली उतरून माणिक विचारा। माणिक पहिला तुम्हाला आदित्य सेवा मंडळ हे मंडळ दिसेल। लोअर तुम्ही खाली आल्या त्या मंडळाचा पहिली देवी तिथंच आहे। लोअर परळच्या फुलस मम्मीचं दर्शन घेतलं तर तिथून राईट जावा। पुढचे देव्या राईटला 2 देव्या आहेत तिथं। पुढे नगेन नगर म्हणून आहे लोअर परळची माऊली। एक अशी आहे ना छोटीशी चाळ आहे, त्या चाळीमध्येच ही देवी विराजित आहे। आता समोरच तुम्हाला ना हत्ती दिसतील। पुढची देवी तिथेच आहे, माणिकची देवी। माणिकची देवी बघितली ना तर तिथून आता लेफ्ट घ्या। पुढची आता देवी लेफ्टला आहे। पुढची देवी आता आहे ना इथे आहे, लोअर परळची जागृत आई। जागृत देवी केली तर त्याच्याच बाजूला श्याम सुंदर सदन म्हणून आहे, तिथे पुढची देवी आहे।
त्याच गल्लीतून पुढे जावा, तिथे एक हे येते आपलं एक्झिट पॉईंट आहे. त्या एक्झिट पॉईंटच्या इथे ना पुढची देवी तुम्हाला बघायला भेटेल. ही देवी थोडी ना आतमध्ये बसते. तर गेट मी तुम्हाला दाखवतो, त्या गेटच्या इथून तुम्ही आत जावा. हा बघा, हा इथे ना असं एक पिंक आणि व्हाईट कलरचा तुम्हाला एक गेट दिसेल. त्या गेटच्या आतमध्ये देवी आहे. पुढच्या देवीसाठी तुम्हाला आहे ना, इथून तुम्ही बाहेर आलात तर क्रॉस करून आहे ना ऑपोजिट रोडला यायचं आणि तिथून लोअरपर्यंतच्या सिग्नलला जायचं आहे. तर सिग्नल यायच्या आधी एक देवी आहे. रस्ता क्रॉस केल्या ना राईटला तुम्ही वळात तर राईटला लगेच एक तुम्हाला मंडप दिसेल. त्याच मंडपात जावा. तर पुढे तुम्हाला सिग्नल दिसतोय, त्या सिग्नलच्या अलीकडेच ही देवी आहे बघा. असा हा गेट असेल. पुढची देवी आहे ना, तुम्हाला लोअरपर्यंतचा जो सिग्नल आहे ना तिथून राईट घ्यायचा आहे. या देवीचा साचा आहे ना वेलिंग मास्तरांचा आहे आणि ते लोक तो साचा अजूनही वापरतात. हा बघा, हा आहे लोअरपर्यंतचा ब्रिज. तिथून तुम्ही खाली उतरला तर त्या साईडने आलात तर, नाही तर मग मी जो रोड दिला त्या साईडने या. इथे बघा, इथे समोरच तो मंडप दिसतो आहे लोअरपर्यंतच्या माऊलीचा. त्याच मेन गेटवरून तुम्ही आत देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. पहिलं दर्शन होतं ते छत्रपती शिवरायांचं. आता काय करा माहिती आहे, परत रोड क्रॉस करा आणि राईटला जावा. राईटला तुम्हाला एक आहे ना गेट दिसेल हा वाला. तर त्या गेटच्या इथून अजून एक देवी आहे. ती पण अशी आहे ना एका बिल्डिंगच्या पटांगणामध्ये बसते. तर ती देवी आणि मग बाकी सगळे देवी आहे लेफ्टमध्ये. आता बघा, तरुण उत्साही मंडळाचं आहे ना तुम्हाला गेट दिसेल. इथे कोणालाही आहे ना हबी बिल्डिंग विचारा, त्याच बिल्डिंगच्या पटांगणात आहे ती देवी. हा बघा, हा असा ब्ल्यू कलरचा गेट दिसेल तुम्हाला. तिथे जावं, त्या गेटच्या अशा या बिल्डिंगच्या पटांगणामध्ये ही देवी आहे. देवी आहे ना ही ब्रिजतून ते क्रॉस करा. क्रॉस करून झालं, हा ब्रिज इथे संपतो. तिथे आहे असं मंडळ, तरुण उत्साही मंडळ लोअरपर्यंतची स्वामिनी. रत्नसबोरी मंडळाची पालखी जिथून सुटते ना तिथेच या.
ह्याच रोडनी पुढे या, हा जिथे ब्रिज संपतो त्याच्या आधी एक देवी दिसेल आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक सरप्राईज दाखवतो. पुढची जी देवी बसते ना ती, हा बघा, हा ब्रिज संपतो ना तिथून तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे एक साईबाबांचं मंदिर लागेल, त्याच्या पुढे ना एक गल्ली लागेल. त्या गल्लीच्या आतमध्ये लेफ्ट घ्या आणि तिथे विश्वकमल असं लिहिलेलं असेल, त्या बिल्डिंगमध्ये जावा, तिथे आहे. तर तिथे आहे लालबागच्या राजाची प्रभावळ. हो, लोअरपरळची आई म्हणून एक मंडळ आहे. ती लोक दरवर्षी काय करतात, लालबागच्या राजाची जी प्रभावळ असेल ना तेच प्रभावळ ती लोक घेऊन येतात आणि त्यांच्या देवीच्या मागे लावतात. खूप सुंदर आरस वाटते त्या देवीची. तर चला पटकन लोअरपरळच्या आईचं दर्शन घेऊया. विश्वकमल सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, लोअरपरळची आई. पुढच्या देवीसाठी तुम्हाला पुन्हा आहे ना स्टेशनच्या इथं जायचं आहे. स्टेशनच्या बाजूलाच एक आहे ना हॉटेल आहे स्टेटस म्हणून, त्या स्टेटसच्या बाजूलाच देवी बसलेली आहे. ती स्टेशनचा हा रोड आहे ना तिथंच आहे दुर्गा तपस्या मित्र मंडळ. इथे एक साईबाबांचं मंदिर आहे, साईबाबा मंदिराच्या बाजूलाच ही देवी बसते. कशी वाटली तुम्हाला देवी हे कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.